अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली तुमच्यापर्यंत येण्याचे कारण तुमच्या मनातील नकारात्मकता नष्ट व्हावी यासाठी स्वामी तुमच्यापर्यंत योगायोगाने हे संदेश पाठवत असतात. आणि हे संदेश जर तुम्ही मनापासून ऐकलेत तर तुमच्या मनावर होणारा परिणाम हा सुखद आणि आनंद देणारा असतो. तर शेवटपर्यंत हा संदेश नक्की ऐका. देवाच्या आज्ञेने हा तुमच्यापर्यंत आला आहे. याला टाळून पुढे जाऊ नका. संपूर्ण ऐकून घ्या आणि त्यातून मिळणारे आशीर्वाद प्राप्त करा. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू जे काही मागत आहेस त्यासाठी तुझी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येतील. आज जो कोणी माझा प्रिय भक्त हा संदेश ऐकत आहे त्याच्या जीवनावर सुखद परिणाम होणार आहे. पण थोडा धीर ठेवावा लागेल, थोडा संयम ठेवावा लागेल. तुमची वेळ येत आहे. तुम्ही आता माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होणारे बाळ आहात. घाबरून जाऊ नका. मी तुमच्या दिशेने जे काही आशीर्वाद चमत्कार पाठवत आहे त्यात अद्भुत काही तुमच्यासाठी आहे, जे फक्त तुमच्यासाठी निर्माण करण्यात आलेले आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. सर्व काही तुमच्या दिशेने शुभ परिवर्तन घडत आहे. जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर कदाचित तुमच्या मनात खूप काही विचार येतील की असे माझ्यासोबत घडत आहे का? माझ्यासोबत ते सर्व काही घडेल का ज्याचा मी विचार करतो? देव म्हणतात, बाळा, कधी कधी तुझ्या तापट स्वभावावर तू थोडा नियंत्रण मिळवायला शिक. जे कोणी मोठे आहेत त्यांचा अधिक मान सन्मान करण्याचा प्रयत्न कर. कधी कधी तुला न कळत अशा गोष्टी बोलून जातोस की त्यामुळे कधी कुणाचेही मन दुखावल्या जाणार नाही आणि तुमच्यासाठी आशीर्वाद येत राहतील. याची व्यवस्था तुम्हीही करू शकता. कारण कधी तुमच्या वाणीने कुणाचे मन दुखले असेल तर मनोमन क्षमा मागून घ्या. कारण देव दयाळू आणि कृपाळू आहे. तुमच्यावर देवाची सतत नजर आहे, कृपा दृष्टी आहे. तुम्ही जे काही कर्म करता ते देवापासून लपलेले नाही, तर देवाच्या आशीर्वादाने तुम्ही परिपूर्ण बाळ आहात. म्हणूनच लक्षात ठेवा, तुमचा तापट स्वभाव कधी कधी तुमच्याशीच खूप काही अशा गोष्टी घडवून आणतो ज्या तुमच्यासाठी योग्य नाहीत. म्हणून आपल्या स्वभावावर, आपल्या बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवा. त्यामुळे तुम्ही अधिक सर्वांचे, तुमच्या नात्यांचे प्रिय व्हाल. तुमच्या अधिक जवळचे लोक तुमचा अधिक सन्मान आणि आनंद तुम्हाला देतील. कधी कधी जुन्या गोष्टींना वारंवार बोलून दाखवू नका. कारण त्या गोष्टींमुळे फक्त पश्चाताप आणि दुःखच तुमच्या वाट्याला येऊ शकते. म्हणून त्या सर्व काही गोष्टी आज विसरून जाणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. जे कोणी स्वामी शक्तीवर विश्वास ठेवतात, देवाच्या आध्यात्मिक आशीर्वादांवर विश्वास ठेवतात, ते कधीही जुने खूप काही आठवत नाहीत, तर पुढे पावले टाकत जातात आणि सर्व काही त्यांच्यासाठी सहज आणि सोपे होऊन जाते. तुम्हीही तेच करा. सर्व काही मागील जे झाले ते घडून गेले त्यावर जास्त विचार करून जास्त वेळ घालवू नका, तर पुढे पहा. पुढे तुमच्या आयुष्यात खूप काही सुखद वेळ येत आहे. स्वामी माऊलींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही या संदेशाला ऐकत आहात तर नक्कीच तुमच्यावर स्वामी कृपा होईल. तुमच्या आयुष्यातील सर्व काही अडचणी स्वामी माऊली दूर करतील. हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. कधी कधी खूप काही वेळेस तुम्ही असे निर्णय करता ज्यात कुणाचीही सहमती नसते. मग तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची तुम्हाला ती आवश्यकता देखील वाटत नाही की मी त्यांच्याकडेही ते सर्व काही सांगावे आणि त्यांच्याकडूनही काही निर्णयात बदल परिवर्तन करावे. आणि त्यावेळेस मग काही क्लेश होऊ लागतात. तुमच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडू लागतात आणि तुम्ही पुढे जाता जाता थांबू लागता. तुमच्या कार्यात अडथळे येऊ लागतात. कारण तुम्ही कुणाचेही मत न घेता फक्त स्वतःच्या मताला महत्त्व दिल्यामुळे कधी कधी काही अडीअडचणीचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. त्यामुळे कधी तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याचे मत घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तुमच्या घरातील प्रत्येक सदस्य तुमच्याशी सहमत असेल, तुमच्यावर आनंदी असेल आणि तुम्ही सहमताने पुढे जाल तर अगदी स्वच्छपणे तुमच्या समोर सगळं काही स्पष्ट राहील.
आणि तुम्ही तुमचा विजय नक्कीच प्राप्त कराल. तुम्हाला जे काही प्राप्त करायचे आहे त्यातून जर तुम्ही निर्णय घेत असाल तर सर्व काही चांगलेच होईल. देव म्हणतात, बाळा, मी निरंतर तुझ्या अवतीभोवती असतो, तुझे संरक्षण करतो, तुझ्यासाठी मार्ग दाखवतो, तुझ्यासाठी निर्णय देतो आणि तुला खूप काही उंच जीवन प्राप्त करण्यासाठी मदत देखील तुझा देवच करतो. ते निर्णय घेण्यासाठी सक्षम व्हा आणि पुढे जा. तुम्ही जर आपल्या घरातील एखाद्या सदस्याचे काही मान सन्मान केले आणि त्यांच्या आज्ञांचे पालन केले तर कुठेही बिघडणार नाही. कधी कधी तुम्हाला देवाकडून सल्ले जे काही मार्गदर्शन मिळत असते ते तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या मुखातून तुमच्यापर्यंत पोहोचवले जाते किंवा कधी कधी या संदेशांमधून सुद्धा तुमच्यासाठी काही मार्गदर्शन दिले जाते. तेव्हा संदेशांना दुर्लक्षित करू नका, कारण हे दैवी संदेश तुमच्यापर्यंत तेव्हाच पाठवले जातात जेव्हा याची सर्वाधिक आवश्यकता तुमच्या मनाला असते. आणि तुमचे मन प्रसन्न राहावे, आनंदी राहावे यासाठीच देवाने या संदेशांची योजना करून तुमच्यापर्यंत पाठवलेले हे संदेश आहेत, जे दिव्य आहेत, पवित्र आहे, जे तुमच्या मनाला निर्मळ करतात आणि तुम्हाला मार्गदर्शक ठरतात. जर तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास आहे, स्वामींच्या आशीर्वादांवर, चमत्कारांवर विश्वास आहे तर आत्ताच या संदेशाला लाईक करा. तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता, आनंदाचा वर्षाव करता, तेही तुमच्यासाठी आनंदासाठी देवाकडे वारंवार प्रार्थना करत असतात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझी बाजू राखत आहे. तुझ्यासाठी ते सर्व काही घडवून आणणार आहे. तू फक्त निश्चिंत राहा, चिंतामुक्त राहा, काळजीमुक्त राहा. चिंता केल्यापेक्षा चिंतन कर, नामस्मरण कर, कारण नामस्मरणाने तू माझ्या जवळ, अधिक जवळ स्वतःला प्राप्त करशील. मी कुठे दूर नाही तर तुझ्या अंतर्मनात आहे. आज देखील मी तुझ्या अंतर्मनातून तुझ्याशी बोलत आहे. बाळा, तू जे काही करणार आहेस त्यावर मी तुला मार्गदर्शन करील आणि तुला पुढे नेईन. देव म्हणतात, कधी कधी काही नियमांचे पालन करा जे तुमच्यासाठी सर्वोत्तम मार्ग उघडणार आहे. त्या नियमांचे पालन केल्यास तुम्ही अधिक सक्षमतेने पुढे जाल. देव म्हणतात, कधी कधी वेळ घालवत बसण्यापेक्षा काहीतरी योग्य कर्म करा. त्यामुळे तुमचे जीवन अधिक पुढे जाण्यास योग्य ठरेल आणि तुमचा वेळही वाया जाणार नाही. देवाचे नामस्मरण करत असताना तुम्ही तुमचे कार्य सुरू ठेवा, कारण त्यातून मिळणारा आनंद हा तुमच्यासाठीच असेल. प्रत्येक कर्म जे काही तुम्ही करता त्यात प्रगतीची इच्छा आहे तर त्या कामात मन रमवा, कारण काम हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. त्याला टाळमटाळ करून टाळू नका, तर ते योग्य पद्धतीने करणे सुरू करा. मग तुमची प्रगती तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. देव म्हणतात, कधी कधी काही संकटाचा सामना करत असताना तुम्हाला असे वाटते की हे संकट टाळल्या गेले पाहिजे, पण कधी कधी ते दुसऱ्या स्वरूपात तुमच्या पुढे येऊन उभे राहते. तेव्हा संकटांचा सामना करणे शिका आणि त्यातून पळवाटा काढणे हे सोडून द्या. देव म्हणतात, भोग भोगल्याशिवाय पुढे जाता येत नाही. कधी कधी काही संकटाचा सामना करूनच तुम्हाला पुढे जायचे आहे. मग तुम्ही देवाचा हात धरला आहे. घाबरून जाऊ नका, कारण देव प्रत्यक्ष रूपात तुम्हाला मदत करत आहे. आजचा हा संदेशही तुमच्यासाठीच आहे, कारण देवाने तुमच्यासाठी काहीतरी निवडून दिले आहे. ते तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल. मग ते नाते असो, तुमचे काम असो किंवा एखादी वस्तू असो जी तुमच्यापर्यंत येत आहे, ते तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. त्याचा स्वीकार करा, आनंदी राहा आणि आनंदी जगा.